नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज पण आपण आपल्या होम कुक्समध्ये थोडीशी वेगळी रेसिपी पाहणार आहोत आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर तुम्हाला इथे बघून कळलंच असेल की आता आपण रतांब्याची रेसिपी पाहणार आहे। तर रतांब्यापासून आपण सिरप बनवणार आहोत। तर हे सिरप अगदी 2-2.5 वर्ष छान असं टिकून राहतं आणि मार्केटमध्ये ज्या प्रकारचं सिरप असतं त्याच प्रकारचं आपण सिरप आज घरच्या घरी बनवणार आहे। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच शेअर करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी कोकम घेतलेले आहेत आणि कोकम निवडत असताना अगदी ताजी निवडायची आहेत, तसेच व्यवस्थित पिकलेली असतील ती घ्यायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरची जी साल आहे ती कठीण असली पाहिजे, तरच आपलं सिरप एकदम छान तयार होतं। तर आता हे सगळे कोकम आपण स्वच्छ धुवून मस्तपैकी कोरडे करून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण पुढची प्रोसेस करतोय। तर तुम्ही इथे पाहू शकता, कोकमचा असा समोरचा देठ काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोकमचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यातील जो गर आहे तो असा पूर्णपणे वेगळा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण कोकममधील सगळे गर काढून घेणार आहोत। कधी कधी वरून कोकम छान दिसतं पण आतमधून थोडंसं खराब झालेलं असतं, तर असं कोकम आपण वापरायचं नाही, कारण आपण भरपूर दिवस हे जे सिरप आहे ते छान असं टिकून राहतं। पण एखादं कोकम जर का खराब निघालं तर सगळं सिरप असतं ते पूर्णपणे खराब होतं। त्यामुळे एकदम छान फ्रेश अशीच कोकम वापरायचे आहेत आणि एकदम चांगलं असणारच कोकम आपण वापरायचं आहे। तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता मस्त लाल बुंद अशी आपण कोकम घेतलेले आहेत आणि ही कोकम एकसारखी पिकलेली सुद्धा आहेत। तर अशा प्रकारे आपण सगळे कोकम व्यवस्थित कापून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी एक काचेची भरणी घेतलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून मी उन्हात एक 15 ते 20 मिनिट छान अशी कडकडीत वाळवून घेतलेली आहे आणि आता यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मी प्रत्येक कोकमच्या वाटीमध्ये 1 चमचा भरून अशी साखर भरलेली आहे। म्हणजे जेवढी कोकमची वाटी आहे तेवढी फुल भरून आपण साखर घालायची आहे। तर जेवढी गरजेची आहे तेवढी आपण साखर पूर्णपणे इथे वापरलेली आहे। प्रत्येक कोकमची वाटी छान अशी गच्च भरून आपण या भरणीमध्ये ठेवून देतो आहे। इथे तुम्ही पाहू शकता की कोकम व्यवस्थित साखर भरून आपण या भरणीमध्ये घालून ठेवलेला आहे। आता यानंतर ज्या कोकममधून आपण अशा बिया काढल्या होत्या त्या व्यवस्थित आपण थोड्याशा अशा चोळून घ्यायच्या आहेत आणि त्यातून आपण थोडासा रस काढून घ्यायचा आहे आणि ह्या बियांमधून निघालेला सगळा रस जो आहे तो आपण भरणीमध्ये घालणार आहोत। तर मंडळी, इथे एक लक्षात ठेवायचं आहे, या रसा व्यतिरिक्त आपण या भरणीमध्ये आणखीन दुसरं काहीही घालायचं नाही। जर का पाण्याचा अंश लागला तर कोकम आहे ते कुजून जातील, त्यामुळे फक्त यामध्ये आपण कोकमच्या बियांपासून जो रस निघालेला आहे तोच फक्त घालायचा आहे आणि यानंतर ही भरणी आहे ती कमीत कमी आपण 10 ते 12 दिवस अशीच उन्हामध्ये ठेवून द्यायची आहे। तर मंडळी, ही भरणी उन्हात ठेवलेली असताना आपण अधूनमधून 2-3 दिवसानंतर या भरणीचं झाकण काढून व्यवस्थित चमच्याने हे कोकम आहे ते वर खाली करायचं आहे। यामुळे कोकम व्यवस्थित एकसारखं एकजीव होईल आणि वर खाली केल्यामुळे प्रत्येक कोकमला व्यवस्थित अशी उन्हाची वाफ बसेल आणि कोकम मस्त असं सिरप सोडेल। तर मंडळी, 10 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी भरणीचं झाकण आधीच काढून घेतलेलं आहे, कारण ते खूप घट्ट बसलं होतं। तर इथे ही एक पहिली भरणी आहे आणि त्यातील उरलेलं जे कोकम आहे हे मी दुसऱ्या भरणीमध्ये घालून ठेवलं होतं। तर आपलं मस्त घट्टसर असं सिरप तयार झालेलं आहे। आता आपण यातील कोकम आणि सिरप पूर्ण वेगळं करून घेणार आहे। तर त्यासाठी एका भांड्यावरती आपण अशी जाळी ठेवायची आहे आणि या जाळीच्या मदतीने आपण सिरप छान असं गाळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं मार्केटसारखं सिरप तयार झालेलं आहे। फक्त आता हे सिरप गाळत असताना यातून जे कोकम आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे कोकम आहे ते आपण वाळवून याचा आपण कोकम आमसूल बनवू शकतो। त्यासाठी मी इथे हे कोकम आहे ते एका ताटामध्ये अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे। यातील थोडंसं
जे सिरप आहे ते नितळल्यानंतर याला मी भरपूर असं मीठ लावणार आहे आणि उन्हामध्ये कडकडीत असं वाळवणार आहे. यानंतर आपलं याचं कोकम आमसूल तयार होईल. इथे तुम्ही पाहू शकता की आपलं जसं बाजारात तयार असतं तसं कोकम सिरप तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं सिरप आपण एका काचेच्या भरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये छान असं बंद करून ठेवायचं आहे. फक्त ती भरणी एअरटाईट असायला हवी आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपलं 2, 2.5, 3 वर्ष छान असं हे सिरप टिकून राहतं आणि मस्त असं आपलं कोकम सिरप तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी इथे एका काचेच्या भरणीमध्ये हे भरून घेते. आता हे बनवायचं कसं हे पाहूया. तर आपण जो ग्लास घेणार आहे त्याचा चौथा भाग आपण सिरप घ्यायचा आहे आणि यानंतर या सिरपमध्ये आपण एकदम थंडगार असं पाणी ओतायचं आहे. छान असं हलवायचं आहे आणि अगदी चिमटभर चवीपुरतं आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तयार झालं आपण घरगुती तयार केलेलं कोकम सिरप. तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच साध्या सोप्या छान छान आणि वेगळ्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.